तुम्ही पण देवाची मूर्ती साफ करण्यासाठी पितांबरी किंवा भैया पावडर वापरतात का? तर थांबा, कारण त्यामुळे मूर्तीचा रंग खराब होऊ शकतो आणि चमक पण कमी होते. आज मी तुम्हाला सांगणार आहे एकदम सोपा, घरगुती आणि सुरक्षित उपाय, ज्यामुळे तुमचे देव अगदी नव्यासारखे चमकतील. तर व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की पहा. नमस्कार मंडळी, आपल्या घरात देवपूजा ही खूप महत्त्वाची असते. आपण रोज देवांना फुलं वाहतो, दिवा लावतो, पूजा करतो, पण देवाची मूर्ती स्वच्छ ठेवणे देखील तितकंच गरजेचं आहे. खूप लोक मूर्ती साफ करण्यासाठी पितांबरी, केमिकल पावडर किंवा वेगवेगळे क्लेझर वापरतात, पण हे पदार्थ काही वेळाने मूर्तीची चमक कमी करू शकतात. विशेषतः पितळ, तांबे किंवा धातूच्या मूर्तीसाठी जास्त हानिकारक ठरू शकतं. म्हणून आज मी तुम्हाला एक नैसर्गिक आणि घरगुती उपाय दाखवणार आहे, जो खूप सोपा आहे आणि देवाच्या मूर्तीसाठी खूपच सुरक्षित आहे. तर सर्वात आधी आपण घ्यायचं आहे 2 चम्मच बेसन घ्यायचं आहे. आता तुम्हाला प्रश्न पडला असेल की बेसनच का? तर बेसन हे नैसर्गिक क्लिंजिंग एजंटसारखं काम करतं. ते धातूवर साचलेली घाण, तेलकटपणा आणि काळेपणा हलक्या हाताने साफ करण्यात मदत करतं. आणि सर्वात महत्त्वाचं म्हणजे हे मूर्तीला नुकसान करत नाही. यानंतर आपल्याला घ्यायचं आहे लिंबू. लिंबामध्ये ॲसिड असतं. हे धातूवर काळे डाग, मळ काढण्यासाठी खूप उपयोगी आहे. त्यामुळे मूर्तीवर काळेपणा कमी होतो आणि नैसर्गिक चमक परत येते. आता बेसन आणि लिंबू छानपैकी मिक्स करून घ्यायचे. मिश्रण खूप पातळ ना घट्ट मध्यमच ठेवायचे. त्यामध्ये आपल्याला दही टाकायचं आहे आणि दही टाकल्यानंतर चांगलं फेटून घ्यायचं आपल्याला. आता हे सगळं तयार मिश्रण देवाच्या मूर्तीवर हलक्या हाताने लावायचे. जोरात घासायचं नाही, कारण मूर्ती नाजूक असते. पूर्ण मूर्तीवर हे मिश्रण व्यवस्थित लावून घ्यायचे. आता हे आपण 10 मिनिटासाठी तसंच ठेवणार आहोत. या 10 मिनिटात बेसन आणि लिंबू आणि दही मूर्तीवर घाण मऊ करतात आणि साफ होण्यासाठी मदत करतात. 10 मिनिटानंतर आपल्याला घ्यायची आहे पिठी साखर. मिक्सरमधून दळून घ्यायचे आपल्याला साखर. आधी ही पिठी साखर मूर्तीवर टाकायची आणि हलक्या हाताने घासायची आहे. पिठी साखर का वापरतो माहिती आहे का? कारण तिचे बारीक कण स्क्रबप्रमाणे काम करतात. त्यामुळे मूर्तीवर घाण निघते आणि छान चमक येते, पण मूर्तीला खरचटत नाही. बेसन हे फक्त स्वयंपाकघरासाठीच नाही, तर त्वचा, धातू साफ करण्यासाठीही जुन्या घरगुती उपाय मानला जातो. पितळ किंवा तांब्याच्या मूर्तीवर हा उपाय विशेष खूप छान काम करतो. खूप जोरात घासू नका, नाहीतर कोरीव काम असलेल्या मूर्तीवर वरखडे पडू शकतात. आठवड्यातून एकदा तरी साफसफाई केली तर देवघर नेहमी स्वच्छ आणि चमकदार दिसेल. गरम पाणी वापरताना खूप उकळतं पाणी वापरू नका. हलकंसं गरम पाणी योग्य वाटतं. साफ केल्यानंतर मूर्ती पूर्ण कोरडी करून ठेवायची आपल्याला, नाहीतर पाण्याचे डाग राहू शकतात. पूजा करण्याआधी देवघरात थोडंसं कापूर किंवा उदबत्ती लावावी. वातावरण अजून प्रसन्न होते. हा उपाय कमी खर्चात आणि घरच्या वस्तूंनी तयार होतो, त्यामुळे प्रत्येकजण सहज करू शकतो. केमिकलपेक्षा घरगुती उपाय नेहमी सुरक्षित आणि टिकाऊ असतात. आणखीन एक खास टीप, जर मूर्तीवर खूप जास्त काळेपणा असेल तर मिश्रणात 1 चिमूटभर हळद टाकू शकतात. हळदीमध्ये नैसर्गिक गुण असतात आणि ती पूजा वस्तूमध्ये शुभ मानली जाते. पण लक्षात ठेवा, कोणतीही लोखंडी घासणी किंवा हार्ड ब्रशनं वापरू नका. त्यामुळे मूर्तीवर स्क्रॅच पडू शकतात. देवघर स्वच्छ ठेवल्यामुळे घरात सकारात्मक वातावरण राहायला मदत होते, असं देखील म्हटलं जातं. स्वच्छ देवघर पाहिलं की मनालाही शांत आणि प्रसन्न वाटतं. तुम्ही हा उपाय सणासुदीच्या दिवसामध्ये, विशेषतः गुरुवार, सोमवार किंवा दिवाळीच्या आधी केला तर देवघर एकदम नव्यासारखं चमकेल. बाजारात मिळणाऱ्या महागड्या क्लिन्झरपेक्षा घरगुती उपाय स्वस्त, सुरक्षित आणि नैसर्गिक असतात. त्यामुळे शक्यतो असेच नैसर्गिक उपाय वापरण्याचा प्रयत्न करा. तुमच्या घरी कोणत्या धातूचे देव आहेत ते कमेंटमध्ये नक्कीच सांगा. पितळ, तांबे की चांदी? देवाची मूर्ती किती स्वच्छ, चमकदार आणि नव्यासारखी दिसत आहे. कोणतेही केमिकल नाही, कोणताही खर्च नाही आणि घरातल्या वस्तू तयार झालेली आहे. एकदम सोपा उपाय आहे. यानंतर आपण छानपैकी देवपूजा करून घेऊ शकतो. तर हा DIY उपाय तुम्ही नक्की ट्राय करा. व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा, शेअर करा आणि चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका.